राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि आज राजभवनामध्ये जाऊन राज्यपाल सीपी राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष त्यांना शपथ देतील। उद्यापासून 3 दिवस राज्य सरकारचं विशेष अधिवेशन होणार आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल। त्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते। दरम्यान आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाणार आहे आणि हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर आज शपथ घेतील। आज सकाळीच मला फोन आला आणि 1चं टायमिंग आज मी दिलं आहे त्यांना आणि 1 वाजता मी शपथ घेण्यासाठी जातो। पक्षाने माझ्यावरती 3-4 दिवसासाठी ही जबाबदारी दिली आहे, ते मी सांभाळणार आहे। आज नाही म्हणतो 288 आमदारांमध्ये टॉप सिनियर आमदार आहे आणि पक्षाने माझी किंमत केली पाहिजे आणि पक्षाने मला चांगलं पोझिशन दिलं पाहिजे, हा मताचा मी आहे।